श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 25वा सर्ग वाचूया. श्रीरामांनी विचारल्यावर विश्वामित्रांचे त्या ताटिकेची उत्पत्ती, विवाह आणि शाप इत्यादी प्रसंग सांगून त्यांना ताटिकेच्या वधासाठी प्रेरित करणे. अपरिमित प्रभावशाली विश्वामित्र मुनींचे हे उत्तम बोलणे ऐकून पुरुषसिंह रामाने पुढील गोष्ट विचारली. मुनिश्रेष्ठ, जर ती यक्षिणी एक अबला असेल तर तिची शक्ती थोडी असली पाहिजे, तरीही तिच्यात 1000 हत्तींचे बळ कसे आहे? अमित तेजस्वी श्री रघुनाथांचे हे बोलणे ऐकून विश्वामित्र आपल्या मधुर वाणीने लक्ष्मणासहित शत्रुदमन श्रीरामांना आनंदभराने म्हणाले. रघुनंदना, ज्या कारणाने ताटिका अधिक बलशाली झाली आहे ते सांगतो ते ऐक. तिच्यात वरानं मिळालेलं बळ उत्पन्न झालेले आहे, त्यामुळे ती अबला असूनही इतकी शक्तिमान आहे, सबला झाली आहे. त्यांनी तिला तिचा वृत्तांत ऐकविला. पूर्वीची गोष्ट आहे. सुकेतू नावाने प्रसिद्ध एक मोठा यक्ष होता. तो मोठा पराक्रमी व सदाचारी होता, पण त्याला संतती नव्हती, म्हणून त्याने मोठी तपश्चर्या केली. यक्षराज सुकेतूच्या त्या तपश्चर्येने ब्रह्मदेव मोठे प्रसन्न झाले. त्यांनी सुकेतूला एक कन्यारत्न प्रदान केले. तिचे नाव ताटका होते. ब्रह्म्यांनीच त्या कन्येला 1000 हत्तींचे बळ दिले, पण त्या महायशस्वी पितामहांनी त्या यक्षाला पुत्र मात्र दिलाच नाही. त्याच्या संकल्पनानुसार पुत्र प्राप्त झाल्यावर त्याच्याकडून जनतेचे अतिशयच पीडन झाले असते असा विचार करून ब्रह्म्यांनी पुत्र दिला नाही. हळूहळू ती यक्ष बालिका वाढू लागली आणि सुस्वरूप तरुणी दिसू लागली. त्यावेळेस सुकेतूने आपली ती यशस्विनी कन्या जंबपुत्र सुंदाच्या हातात पत्नी म्हणून सोपविली. काही काळाने त्या ताटिकेने मारीच नावाने प्रसिद्ध अशा एका दुर्जय पुत्राला जन्म दिला. तो अगस्त्य मुनींच्या शापाने राक्षस झाला. अगस्ती मुनीच शाप देऊन ताटकपती सुंदालाही मारले. त्याला मारल्यावर ताटका पुत्रासहित जाऊन मुनीवर अगस्तींना मारण्यासाठी इच्छा करू लागली. ती कोपित होऊन मुनींना खाण्यासाठी गर्जना करीत धावत गेली. तिला येताना बघून भगवान अगस्त्य मुनींनी मारीचाला म्हटले, तू देवयोनी सोडून राक्षस होशील. मग रागाने ऋषींनी ताटिकेलाही शाप दिला, तू त्रिकाळ तोंडाची नरभक्षिणी राक्षसिणी हो. तू विक्राळ तोंडाची नरभक्षिणी राक्षसिणी हो. तू महायक्षिणी आहेस, पण आता लवकरच हे रूप जाऊन तू महाभयंकर दिसशील. या अशा प्रकारे शाप मिळाल्यावर ताटिकेचा क्षोभ आणखीनच वाढला. ती क्रोधाने बेभान झाली आणि त्यावेळेस अगस्त्य राहत होते तो सुंदर देश उजाडून टाकला. विश्वामित्र म्हणाले, तू गायी व ब्राह्मणांचं हित करण्यासाठी दुष्ट व पराक्रमी अशा या परम भयंकर दुराचारिणीचा वध कर. रघुकुलाला आनंदित करणाऱ्या वीरा, या शापग्रस्त ताटिकेला मारण्यासाठी तिन्ही लोकात तुझ्याशिवाय दुसरे कोणीच समर्थ नाही. नरश्रेष्ठा, तू स्त्री हत्येचा विचार करून तिला दया दाखवू नकोस. एका राजपुत्रास 4 वर्णांच्या हितासाठी स्त्री हत्याही करायला लागली तरी त्याने मागे पुढे पाहू नये. प्रजापालन करणाऱ्याने प्रजेच्या रक्षणासाठी क्रूरतारहित, पातकी किंवा सदोष कुठलंही काम करावं लागलं तर केलंच पाहिजे. ही गोष्ट त्यानं नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे. ज्याच्यावर राज्यपालनाचा भार आहे त्याचा तर हा सनातन धर्म आहे. ककुत्स्थ कुलनंदना, ताटका महापापी आहे. तिच्यात धर्मभावनेचा लवलेशही नाही, तर तू तिला मारूनच टाक.
नरेश्वरा, असं ऐकलं आहे की पूर्वीच्या काळी विरोचनाची मुलगी मंथरा सगळ्या पृथ्वीचा नाश करायला निघाली होती. हा तिचा विचार कळल्यावर इंद्राने तिचा वध केला. श्रीरामा, प्राचीन काळी शुक्राचार्याची माता व भृगूची पतिव्रता पत्नी इंद्रालाच या जगातून नाहीसे करण्याचा विचार करीत होती. हे कळल्यावर विष्णूने तिला मारले. या सर्वांनी तसंच इतर बऱ्याच महामनस्वी पुरुषश्रेष्ठ राजकुमारांनी पापाचरणी स्त्रियांचा वध केलेला आहे. नरेश्वर, तर तूही माझ्या आज्ञेवरून दया किंवा घृणेचा त्याग करून ह्या राक्षसीला मारून टाक. इथे 25वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 26वा सर्ग वाचूया. श्रीरामाकडून ताटकेचा वध. मुनींचे हे उत्साही बोलणे ऐकून दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या राजकुमार श्रीरामांनी हात जोडून उत्तर दिले. भगवन, अयोध्येत माझे वडील महामना महाराज दशरथांनी बाकी गुरुजनांमध्ये मला असा उपदेश केला होता की, पुत्रा, पित्याच्या सांगण्यावरून पित्याच्या बोलण्याचा मान ठेवण्यासाठी कुशिकनंदन विश्वामित्रांच्या आज्ञेचे निशंकपणे पालन कर. कधीही त्यांनी सांगितलेल्या गोष्टीची अवहेलना करू नकोस. तेव्हा मी पिताजींचा तो उपदेश ऐकून आपल्यासारख्या ब्रह्मवादी महात्म्याच्या आज्ञेवरून ताटकावधासंबंधी कार्याला उत्तम मानूनच ते करीन, यात शंकाच नको. गो ब्राह्मण आणि संपूर्ण देशाच्या हितासाठी मी आपल्याप्रमाणे अनुपम प्रभावशाली महात्म्याच्या आदेशाचे पालन करीन. सर्व प्रकारांची तयारी माझी आहे. असे म्हणून शत्रुदमन श्रीरामांनी धनुष्य बाणाच्या मध्यभागी मुठीने पकडून त्याला जोरात पकडून आणि त्याच्या प्रत्यंचेवर तीव्र टणत्कार केला. त्याच्या आवाजाने सर्व दिशा निनादल्या. त्या आवाजाने ताटकावनात राहणारे सर्व प्राणी थरारले. ताटकाही त्या आवाजाने प्रथम किंकर्तव्यमूढ झाली, पण मग काही विचाराने ती अत्यंत क्रोधित झाली. तो आवाज ऐकून ती राक्षसी क्रोधाने अचेत झाली. तो आवाज ऐकल्याबरोबर ती ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने रागाने पळत निघाली. ती खूपच उंच होती. तिचे तोंड विकृत होते. क्रोधयुक्त अशा त्या विक्राळ राक्षसीकडे एक दृष्टिक्षेप टाकून राम लक्ष्मणास म्हणाले, लक्ष्मण, बघ तर या लक्षिणीचं रूप कसं दारुण व भयंकर आहे. हिच्या दर्शनानेच भित्र्या पुरुषाचं हृदय विदीर्ण होऊ शकतं. मायाबलानं संपन्न असल्याने ही अतिशय दुर्जय होत चालली आहे. बघ, मी आताच हिचे कान व नाक कापून हिला मागे परतायला भाग पाडतो. ती स्त्री असल्याने मला हिला मारण्यात उत्साह वाटत नाही, तर माझा असा विचार आहे की मी हिचं बळच नाहीसे करतो, अर्थात हिचे हातपाय कापून टाकतो. श्रीराम असे म्हणत असतानाच क्रोधित झालेली ती ताटका तिथे येऊन पोहोचली आणि एक बाहू उचलून गर्जना करीत त्यांच्याकडे झेपावली. हे बघून ब्रह्मर्षी विश्वामित्रांनी आपल्या हुंकाराने तिला दटावून म्हटले, रघुकुलातील या 2 राजकुमारांचा जय असो, त्यांचं कल्याण हो. तेव्हा ताटकेने त्या दोन्ही रघुवंशी वीरांवर भयंकर धूळ उडविणे सुरू केले. तेथे धुळीचा मोठा ढगच तयार झाला. त्याच्याद्वारे तिने राम व लक्ष्मण यांना काही काळ मोहात फसविले. त्यानंतर मायेचा आश्रय घेऊन ती त्या 2 भावांवर दगडांचा मोठा वर्षाव करू लागली. ते पाहून रघुनाथ तिच्यावर चांगलेच रागावले. रघुवीरांनी आपल्या बाणवर्षावाने तिची मोठी शिलावृष्टी थांबवून आपल्याकडे येणाऱ्या त्या निशाचरीचे दोन्ही हात बाणांनी तोडून टाकले.
दोन्ही हात तोडल्यामुळे थकलेली ती ताटका त्यांच्याजवळ उभी राहून जोरजोरात ओरडून गर्जना करू लागली. हे बघून सुमित्रा कुमार लक्ष्मणाने क्रोधाने तिचे नाक व कान कापून टाकले. परंतु ती तर इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी यक्षिणी होती. त्यामुळे अनेक प्रकारची रूपे धारण करून आपल्या मायेने श्रीराम व लक्ष्मणास मोहात टाकून अदृश्य झाली. आता ती दगडांचा भयंकर वर्षाव करीत आकाशात हिंडू लागली. श्रीराम व लक्ष्मणावर चारही बाजूंनी दगडांचा वर्षाव होत असलेला पाहून तेजस्वी विश्वामित्र म्हणाले, श्रीरामा, आता तुझं दया दाखविणं व्यर्थ आहे. ही अगदी पापिणी व दुराचारिणी आहे. नेहमीच यज्ञामध्ये विघ्न आणीत असते. ती आपल्या मायेने पुन्हा प्रबळ होण्याआधीच हिला मारून टाक. आता संध्याकाळ होणार आहे, त्याआधीच हे कार्य झाले पाहिजे, कारण संध्याकाळच्या वेळेस राक्षस दुर्जय होतात. विश्वामित्रांच्या या सांगण्यावरून श्रीरामांनी शब्दवेधी बाण चालविण्याच्या शक्तींचा प्रत्यय देत बाण मारून दगडांचा वर्षाव करणाऱ्या त्या यक्षिणीस सगळीकडून घेरून टाकले. त्यांच्या बाणसमूहांनी घेरले गेल्यावर मायाबलाने युक्त अशी ती यक्षिणी जोरजोरात गर्जना करीत श्रीराम व लक्ष्मणावर तुटून पडली. तिला इंद्राच्या वज्राप्रमाणे वेगाने येताना बघून श्रीरामांनी एक बाण मारून तिची छाती चिरून टाकली. तेव्हा ताटका जमिनीवर पडली व मरून गेली. ती भयंकर राक्षसी मारली गेलेली पाहून देवराज इंद्र आणि देवांनी श्रीरामास आशीर्वाद देऊन त्यांची स्तुती केली. त्यावेळेस सहस्रलोचन इंद्र आणि सर्व देवांनी अत्यंत प्रसन्न व हर्षोत्फुल्लित होऊन विश्वामित्रांना म्हटले, मुनी कुशिकनंदन, आपलं कल्याण असो. आपल्या या कार्याने इंद्रासहित सर्वांना संतुष्ट केलेले आहे. आता रघुकुल तिलक श्रीरामावर आपण आपला स्नेह प्रकट करावा. ब्रह्मन प्रजापती कुशाश्वाच्या अस्त्ररूपधारी मुलांना जे सत्यपराक्रमी व तपोबलाने समृद्ध आहेत, त्या श्रीरामांना अर्पण करा. विप्रवर हे आपल्या अस्त्रदानाला सुयोग्य व पात्र आहेत आणि आपल्या सेवा शुश्रूषेत तत्पर असतात. राजकुमार श्रीरामांच्या द्वारे देवांचे महान कार्य संपन्न होणार आहे, असे म्हणून सर्व देव विश्वामित्रांची प्रशंसा करीत प्रसन्नतापूर्वक आकाशमार्गे निघून गेले. त्यानंतर संध्याकाळ झाली. काही काळाने ताटकावधाने संतुष्ट झालेल्या मुनीवर विश्वामित्रांनी श्रीरामचंद्रांचे मस्तक हुंगून त्यांना म्हटले, शुभ दर्शन रामा, आज रात्री आपण इथेच राहू. उद्या सकाळी आपल्याला आश्रमात जाऊ. विश्वामित्रांचे हे बोलणे ऐकून दशरथ कुमार श्रीराम मोठे प्रसन्न झाले. त्यांनी ताटका वनातच ती रात्र मोठ्या सुखाने घालवली. त्याच दिवशी ते वन शापमुक्त होऊन रमणीय शोभासंपन्न झाले आणि चैत्र रथवनाप्रमाणे आपले मनोहारी रूप दाखवू लागले. यक्षकन्या ताटकेचा वध केल्यावर श्रीरामचंद्र देव आणि सिद्ध समूह यांच्या प्रशंसेस पात्र झाले. त्यांनी सकाळची वाट पाहत विश्वामित्रांबरोबर ताटका वनात निवास केला. इथे 26वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, ही रामकथा वाचत असताना अक्षर लहान आहेत आणि काही वेळा ती पुसट दिसत असल्याने नजर चुकीमुळे एखाद्या वेळेस उच्चार मागे पुढे किंवा चुकीचा झाला असल्यास प्रभू श्रीरामांची आणि श्रोतेहो तुम्हा सर्वांची क्षमा मागते. आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमचा सिया महाबळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय आणि सूचना कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.